तर मित्रांनो, आता आलोय माणगाव मध्ये. तिथं काही सुकी मासळी नाही घेऊ शकलो, गाडी नाही थांबवली, म्हणजे गर्दी तर नाही थांबवली, रस्त्याच्या कडेने होते. तर आता माणगाव मध्ये असणार एक हॉटेल भाग्यश्री, तिथं आलोय. आता इथं जेवण करू, बघू आता काय घेताय सर्व काय. सर्व लोकांनी जे घेईल तेच आपण पण घेऊ. आज मला नॉनव्हेज नको वाटतंय, कारण विषय एकादश आहे, त्याच्यामुळे नको. तर आता जाऊया. आणि हॉटेल भाग्यश्री इथं पण ना, भाग्यश्री हॉटेल आपल्या जे धाराशिव म्हणले ते नाही, आता हे वेगळं आहे. पण अक्षय काय घ्यायचं? मस्त तांदळाची भाकरी आणखी फिश खाणार आहे तो? अच्छा. ते एकादशी त्याच्यामुळे. मटन थाळी आहे, अंडा थाळी आहे, मच्छी थाळी मच्छी मच्छी थाळी 460 आहे. हो सर ही व्हेज आहे. ते आधी कसं एकादशी वाला घ्यायला काय करणार बोलो? काजू पनीर थाळी, मिक्स व्हेज थाळी हेच सारे घेऊ आपल्या आज मी बदल होते जोडी. कारण तिकट पण विष झालं ते. आम्हाला व्हेज थाळी सांगा. व्हेज मध्ये काय? व्हेज थाळी हे अरे व्हेज थाळीमध्ये काय मध्ये मिक्स व्हेज थाळी नॉनव्हेज काय तर खा, काय अडचण नाही तशी. कोण म्हणते काय तुमची तुम्ही फीस भरायचा व्हेज वाले कसा आहे का कसा? चलो काय तुमचं तर फिक्स आहे. इथं आहे की नाही आम्ही मिक्स व्हेज थाळी खाणार आहे. नाही मी पण एकातच नसती चलो. कसं तर मित्रांनो, आता आम्ही जे हॉटेलला जेवण करायला थांबलोय, त्या हॉटेलच्या जेवणाचा आपण रिव्ह्यू करू. मी तर व्हेज मागवले, काहींनी नॉनव्हेज मागवले. फिश ज्यांनी मागवलं असेल त्याच्यावरती आपण जास्त फोकस करू, कारण कोकणामध्ये फिश फेमस आहेत. तर बघूया आता त्यांना आपण रिअल मध्ये नाही का रिव्ह्यू विचारू, म्हणजे टेस्ट कशी काय आहे. कारण रिअल मध्ये ह्या एक हॉटेलचा रिव्ह्यू पण होईल ह्या ब्लॉग मध्ये. आणि मला एक सिस्टम नाही आवडली त्यांची, की त्यांनी जे एक्झॉस्ट फॅन बसवलाय तो बाहेरच्या साईडला आहे, आणि जे पण जेवण करण्यासाठी येत आहेत ना त्यांना त्याचा त्रास होतोय. एक त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. तर आता बघू, टीममेट तर बसले, जवळपास अर्धा तास झालं. आणि आहे ठीक आहे, चालेल, वेळ लागणार, कारण आमचे जवळपास 28-29 लोक आहेत. चला आता जाऊ, जेवण करायला थांबू तिथं जाऊन. तिथं बघा, इथंच एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे त्यांनी. मसाल्याचा वास लागतोय, डायरेक्ट तोंडावर नाकात जातोय, आणि मला सहन नाही होत आहे, कारण सर्दी झाली राव. कोकणामध्ये जाऊन पाणी चेंज झालं ना, त्याच्यामुळे सर्दी. फिक्स आहे आता, सोमवारी उद्या तर लॉगिन आहे, काय होतं काय माहित आता. एकच वाटी देणार आहे काजू मिक्स. कशी पनीर काजू 280 नाही घेतला आम्ही 220 घेतलंय शे. गरीबी वाईट असते गरीब गरीब म्हणून आहे ना, आली लक्ष्मी पण पळून जाईल तुझ्याकडनं एक दिवस. अक्षय शेडिक टाईप जवळ या काय जरा. काय गोष्टी उठून या. ऐका विलोगान माणूस तुम्ही एक राहू मित्रांनो, हे जे आहेत ना आमचे क्षितिज आहे, त्यानंतर आरबाजबाई, त्यांनी सुरमई थाळी घेतलेली. याच्यानंतर आपण त्यांना त्याचे रिव्ह्यू विचारणार आहे, जेन्युइन रिव्ह्यू असेल ना, की कोणाच्या दबावाखाली ना, काय जे आहे ते कस्टमर साठी. तर हे बघा, सुरमई थाळी, त्यामध्ये सुरमई थाळी एक सिंगल पीस किती किती प्राइस आहे याची? 480 अनलिमिटेड ना? फिश एकच एकच प्राइस तेवढं. ठीक आहे मित्रांनो, आता ज्यावेळेस त्यांचं जेवण होईल ना, त्यावेळेस आपण त्यांना जेन्युइन रिव्ह्यू विचारणार आहे. अगोदर आता करू द्यात, आणि आपल्या पण तिकडे व्हेज थाळीचं चालूच होईल आता सर्व करायचं. काजू काजू माझे काजू अख्खा दाण करून खावतो अरे तर मित्रांनो, पहिला रिव्ह्यू बघा. हा अक्षय सेठ बोला. एकदम खराब. मिक्स व्हेज थाळी कोणती? एकच मिक्स एकच सांगितलं. कोणीच आन्सर आणखी एकच आहे मावशी, 2 दिल्या. हा हे पाहिजे मला, तांदळाची भाकरी पाहिजे. हे नाही चपाती मिक्स नाही 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 हे एक. हा त्यांचीच आहे भाजी तुम्ही घ्या. अच्छा ते पनीर मावशी. मावशी काजूच दिसत नाही एवढं. का बरं मूड बरं का भाजी मला कळलंच नाही काय आहे. बोला. तर मित्रांनो, आता आमच्या व्हेज थाळी बघू, मिक्स व्हेज थाळी कशी आहे. माझं ठीक आहे, मिक्स व्हेज मध्ये काय असणार आहे असं नाही का? माझं तर ठीक आहे, पण म्हणजे काजू पनीर थाळी घेतली त्यात काजूच नाही बोलतात ते. आमचा पंकज साळवे त्यांनी थाळी घेतली, आणि तिकडच्या मेंबर्सनी सुरमई थाळी घेतली, अक्षयने काजू पनीर थाळी घेतली, आणि मी मिक्स व्हेज थाळी घेतली. आता तांदळाची भाकरी खायची, मला तर नाही आवडत, चांगलं वाटलं. आता याच्यानंतर नंतर रिव्ह्यू विचारू आपण.
मस्त आहे. इकडे बघा बेसन ते ओनर ओनर आले तर सांगतात. फ्रंटचं म्हणणं आहे की काय काय गोष्टी कमी काय नाही ते सांगतायत त्याच्यामध्ये. जसं की फोटोमध्ये दाखवले तसं त्या थाळीमध्ये भरपूर मटेरियल नाही म्हणून ते जेन्युअनली सांगतात. बघू ओनर काय म्हणतात. 50 ग्राम का पिऊ लग रहा है वो. ना छोटा वाला. अरे उधर तिकडे विचारलं ना मी 100 रुपयाला एक पीस आहे. कोळंबी मला आवडत नाही. बरं चिकन स्कैम हो गया पंकज भाई, क्या हो गया स्कैम? कोळंबी की जगह चिकन रसा आ गया. चिकन रसा फिश थाली में चिकन रसा आया. बरं आहे थोडा हे सगळं रिकॉर्ड व्हायला पाहिजे. हॅशटॅग. बरं चिकन पंकज डायरेक्ट म्हणे बिझनेस क्लोज करून टाकतो म्हणे लगेच. काय शेट जाम जाम झालाय राव. मस्त आहे पण मला चांगलं लागलं बरं का. मला चांगलं. तुमच्या काय भेटेल? माझे तर चांगले लागतात. हा आणलं नाही खाली मस्त आहे. आमच्या भाऊचा झाला स्कॅम. मित्रांनो आता म्हणजे नाही का आमच्या सगळ्या टीममेटला जेवण कमी पडतंय. मी त्यांना सांगायला गेलो की कमी पडते आणि ज्या मावशी वेटरचं काम करतायत त्यांना नका लावू. तर बोलले की नाही आमच्याकडे वेटरच कमी मिळतच नाही टायमावरती. ह्याच्यात पण काहीच नाही. मी स्वतः जाऊन आणली भाकरी. आता एक पोर आहेत ना 100% निम्म्या हातावरून उठणार आहे. तरी पण टेस्ट बद्दल विचारू आपण. एकच साईडला निगेटिव्ह पॉईंट नाही बघायला पाहिजे. टेस्ट पण विचारायला पाहिजे सगळ्यांना. चिकनवाले आमचे शेट बघा अक्षय शेट. हा आमचा योगेश धुमाळ सांगायला गेला त्यांना पण अवघड आहे. निम्म्या हातावरून 100% उठावं लागणार आहे. आणि त्या मावशी बघा वयानुसार त्यांना काम सांगायला नको वाटतं. बघा वाईट आपलेले तुमचं चालू आहे गेला आमचा योगेश सांगायला. गरम गरम देतोय आता. होय? गाडी गाडी चढायला लागली. मोसम कुठला तिकडे गेली तो लोक सांभाळून घ्या. अहो, काय सांभाळून घेतो. हा कारण आजीला सांगायला पण आम्हाला नको वाटतं. 7 फुटी चिकन आणतोय. चिकन रस्सा पाहिजे ना. मटन एक ना. 2 मटन. मला नाही वाटत मित्रांनो. तुम्ही त्याच्यासोबत काय खाऊ? पोरांना रस्ता तर भेटलाय पण त्याच्यावर खायचं काय ना. भाकरी चपाती कशाचीच भाकरी नाही. आणि राईस वर जर खाल्लं स्टार्ट केलं तर तिथंच थांबावं लागणार असा विषय नाही. पण आता मी नाही का थोडंच खातोय आणि बंद करतो. कारण मला पहिल्यापासून असं निम्मा ताटावून नाही पुरलं ना मी बंद करत असतो. माझी थाळी चांगली होती टेस्टला फक्त सर्व्हिस नाही चांगली. तर मित्रांनो आता जो रस्सा दिलाय ना आम्हाला तर त्याची टेस्ट खराब लागते. अक्षय चेटला पण लागतंय पण आता बघू खराब लागतंय. मी बंद करतो जेवण आता. क्वालिटी काही चांगली नाही आणि मी निम्म्यात जेवण थांबवलंय हे बघा. आणि आता जातो हात धुतो. पूर्ण गँग उठली इथून जे रस्सा खराब आहे सडलेला वास मार. तर जे रस्ता दिला ना सगळं वास मारते भेटलेली भाजी. आणि ते बोलतात नाही आताच बनवून दिले हे ते एकदम भंगार जेवण. आणि गुगलला कसं काय यांना 4.9चं रेटिंग आहे मला हे नाही समजलं. आता आपण जे सुरमई घेतली ना त्यांना विचार काय आलं नाही ना. नाही खाल्लं मी खाल्लं. अरे किती वेळ झाला. किती वेळ झाला राव? 2 तास झाली मीटिंगला. तर मित्रांनो इथं टाइम काहीच भेटत नाही. आता जी सुरमई थाळी आमच्या क्षितिजने घेतली आणि मेडसी घेतली त्यांना विचार क्षितिज कसा विषय थाळी आवडली नाही आपल्याला. जे तुला म्हणजे थाळीमध्ये होतं ते दिलं कसं. साईज व्यवस्थित काय नाही भेटलं. अंडा भेटला नाही आपल्याला. सोलकढी भेटली नाही. कोणकडी पण नाही. टोमॅटो सूप भेटलेलं आहे. नंतर चिकन सूप आलं. एक पाहू शकता तुम्ही मित्रांनो असं काय होतं तुम्हाला यायचं का नाही. मी तर टाकतोय ब्लॉग यायचं का नाही तर तुमचा प्रश्न आहे शेवटी. चला आता मी हात धुते. मित्रांनो बघा मला नाही वाटत की कोणाचं वाईट करावं किंवा काय. मी जेन्युइन रिव्ह्यू देतोय. आणि आम्ही ट्रॅव्हलिंग मधून आलोय की ह्याच हॉटेलला स्पेसिफिक यायचं असं काही नाही. पण मी ह्या हॉटेलचा रिव्ह्यू करतोय कारण की जाता जाता आता जेवण करायचं म्हणल्याच्या नंतर आपण एक तर कंटेंट क्रिएटर आहे त्याच्यामुळे रिव्ह्यू देणं तर गरजेचंच आहे.
त्यामुळे मी बनवत होतो. पण खरं सांगायचं म्हणजे एकदम भंगार क्वालिटी. त्यानंतर जे त्यांनी रस्सा दिला खूप भंगार होता, म्हणजे विटलेलाच होता तो भंगार, त्यात काय तवा. आणि जे आमचे टीममेट आहेत त्यांना पण जेवण व्यवस्थित नाही भेटलं, टायमावर नाही भेटलं. जिथं पापलेटची भाजी घेतली त्यांनी त्याच्यात कोळंबीचा रस्सा दिलाय, सॉरी चिकनचा रस्सा दिलाय आणि ते बोलतात की नाही कोळंबीचाच रस्सा आहे, तर त्याच्यामध्ये चिकनचा पीस दाखवला यांनी. तर असं काय बाबा, मला कोणाचं वाईट वगैरे काही करायचं नाही किंवा मी पैशासाठी की असं काहीच विषय नाही तसा. तर बघा तुम्हाला काय वाटतं. आता आणखी आमचे जे टीममेट्स आहेत ते आतमध्ये गेले जेवण करायला, म्हणजे त्यांना चिकन थाळी, आता त्यांचा एक्सपिरियन्स बघू कसा आहे तो. बघा हे यांचे नॉनव्हेजचं मेनू कार्ड आहे, त्याच्यामध्ये जेवढं दाखवलं नाही त्यातलं मग काहीच नाही काहीच. हे फिश मध्ये दाखवतं. चला मी तर फिशचे तरी दाखवलं तुम्हाला थाळी. त्यातले सुरमई, ते सॉरी पॉपलेट आहे, त्यानंतर चपाती, राईस असतो, सोलकडी नाही दिली पोरांना, त्यानंतर चटणी वगैरे काहीच नाही दिले. काय झालं अनलिमिटेडची? मावशीला विचारलं काय. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय तुम्ही 300 बोलले नाही, आता याचे 4 लोक सांगताय 300 बोलले का तुम्हाला? बरं ठीक आहे, 300 करा आणि जाऊ द्या, बाकीचं हे करा. हा, असू द्या. दिवस किती कमी होत्या तेवढे कमी घ्या, विषय मिळवा. चला. आणि वेज कुठं वेज पण अनलिमिटेड लावले. अनलिमिटेड लावणार तर दादा तुम्हाला चारशे चपात्या दिल्या. नाही दिलं, नाही. पनीरची भाजी कुठे गेली? तुम्ही म्हटले पनीरची भाजी. काजू पनीरची भाजी नाही दिली. ग्रेव्ही दिली आणि त्या ग्रेव्हीला वास होता. अहो दादा, आधीची जी दिलती ना तुम्ही ती ती ओके होती. तुम्ही नंतर आणून जो दिली ना, काय करा, आजीला बोलवा. आता झालं असेल, प्लेटमध्ये लावले. झाले ना किती चलो गाइस हो गया अभी झगड़ा, झगड़े में हो गया भांडण. guys we are it's not a lunch, I think it's a evening snacks, I think. नाही मित्रांनो, खरंच आहे. But this is not proper service actually, so we will give 1 rating only. Thank you guys. बरोबर आहे मित्रांनो, कारण जेवण नाही चांगलं मिळालं. पण ते बोलतायत की आमचे लोक पंढरपूरला गेलेत गाडी, त्याच्यामुळं इथं आज वेटर कमी आहेत, त्याच्यामुळे ते बोलते की सर्व्हिस खराब झाली आणि अनलिमिटेडचं वगैरे त्यांचा इश्यू आहे ते बोलत होते. पण त्यांनी सर्व्हिस नव्हती घ्यायला पाहिजे, म्हणजे अनलिमिटेड द्यायचं का नाही, किंवा एवढे लोक जर आलेत तर त्यांनी ती ऑर्डर घ्यायची का नाही त्यांनी डिपेंड करायला पाहिजे, म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नाही जमणार म्हणून. तर असं काय होतं. पण ठीक आहे, आता देव जाणे, कारण पंढरपूरला गेलेत म्हणजे त्याच्यानंतर नाही का देवालाच माहिती शेवटी काय आणि काय नाही. तर मित्रांनो हा होता या हॉटेलबद्दलचा रिव्ह्यू. मी तर सांगेल की नका येऊ, कारण सर्व्हिस फास्ट नाही ना, वेटर आहेत ना काय ना, चांगलं जेवण आहे, खराब आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आता चला जाऊया, आपला प्रवास पुढचा कंटिन्यू करू.